मी शिल्पा पुजारी, राहणार नाशिक। मी सागर शिंदे उर्फ शुभांगी हिच्याकडे गेल्या 7 ते 8 वर्षापासून राहत होते, पण तिने मला 7 ते 8 वर्षापासून माझ्याकडे पैशांची मांग करायची, खंडणीची मांग करायची, मला टोलवर पाठवायची, बाजाराला पाठवायची, मला वाईट वेगळे कामं करायला लावायची। आणि मला ज्या दिवशी मला तिने पाठवलं, माझ्याकडून पैशांचं ॲडजस्टमेंट नाही झालं, मी जीवाला कंटाळले। माझी एक गुरुभाव आहे, तिने 2 महिन्यापूर्वी तिच्या जाचाला कंटाळून, तिच्या खंडणीच्या जाचाला कंटाळून तिने स्वतः गोळ्या खाऊन तिच्यावाला जीव स्वतः तिने संपवलेला आहे। आणि तीच वेळ माझ्यावरती आली आणि मला धमकीचे कॉल आले का तू बाजारामध्ये ये, तू दिस, तुझे हात पाय तोडू आम्ही। ह्या धमकीच्या कॉल्स नंतर मी आमचे धर्मगुरू यांच्याकडे आल्याच्या नंतर तिला कळालेलं का ही आता धर्मगुरूकडे गेली तर माझा बाजार वगैरे सगळं जाईल। तिने हा मुद्दा न मांडता सर्वांकडे तिने एकच मुद्दा मांडला, काय धर्म परिवर्तनाचा। आज मी सुद्धा 10 वर्षांपासून यांच्या सानिध्यामध्ये वाढते, तिच्या जवळ राहते। आजपर्यंत मला किंवा माझ्या गुरुभावांना किंवा माझ्या शिष्यांना कधी आमच्या धर्मगुरूंनी धर्म परिवर्तन करा असं नाही सांगितलं। मी सुद्धा मंदिर चालवते, माझ्या घरी सुद्धा देवी आहे, मी देवदेव सर्व करते, पण तिच्या या अन्यायाविरुद्ध मी आवाज उचलला आणि आवाज उचलून मी माझ्या धर्मगुरूंकडे आले। तर त्या धर्मगुरूंकडे आल्याच्या नंतर तिने हा मुद्दा दुसरीकडे नेला आणि याला धर्म परिवर्तनाचा मुद्दा नेला, जातीवादाचा मुद्दा केला तिने। हे सर्व तिचं खोटं आहे। आणि तिच्याजवळ जो मुलगा राहतो सोनू गुगे यांनी स्वतः मला कॉल केला, तू सिन्नर मध्ये जर दिसली तुझे हातपाय तोडण्यात येईल, आणि मला शिवीगाळ केली। मी एकटी हिंडते, मला एकटीला हिंडावा लागतं, मला कमी जास्त काही झालं त्यासाठी आमच्या धर्मगुरूंकडे आले। तर तिने या धर्मगुरूंकडे आल्याच्या नंतर मलाही आणि आमच्या धर्मगुरूलाही तिने कॉल करून सांगितलं का तुम्ही जर तिला जवळ घेतलं तर तुम्हालाही गोळ्या लावण्यात येईल। अक्षरशः तिने बंदुकीच्या गोळ्या डोक्याला लावल ही भाषा आमच्या धर्मगुरूंसोबत केलेली आहे। माझं एकच समाजाला आणि सर्व लोकांना माझं एकच मागणं आहे की आम्ही हिंदू आहो, हिंदू राहणार, आणि आमच्या गुरु आम्हाला कधीही धर्म परिवर्तन करा असं बोललेले नाहीये। तर माझी एकच मागे, हा सागर शिंदे जे खोटं बोलतो आहे याचं खोटं उघडकीस आणा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या। जय जय श्रीराम।